तर हा आहे आपल्या बाल्कनीमधला व्ह्यू. नारळ सुपारीची झाडं आणि समोर मस्त डोंगर. हाय एव्हरीवन आणि नमस्कार सगळ्यांना. पहिला म्हणजे आपला कॅन्डीमधनं. तर आजचा दिवस आहे तिसरा आणि दिवसाची सुरुवात करतो ते म्हणजे आपले व्ह्यू दाखवून. तर काल जसं तुम्हाला सांगितलं मी बाल्कनीला एक भन्नाट व्ह्यू दिसतो तो पहिला तुम्हाला दाखवतो. आणि आता इथे करंटली ना मस्त पक्ष्यांचे आवाज पण येत आहेत, त्याचबरोबर समुद्राचा आवाज पण आहे. की इकडनं फक्त 500 मीटरवरती समुद्र आहे आणि काल रात्री पाऊस पडून गेल्यामुळे जरा तो खवळला आहे आणि म्हणून एक आवाज पण खूप जोरदार येतोय की नाही. तर पहिला तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतो. चला. तर हा आहे आपल्या बाल्कनीमधला व्ह्यू. नारळ सुपारीची झाडं आणि समोर मस्त डोंगर. आपण आता आलेलो आहे बॉटनिकल गार्डनला, जो श्रीलंकामधला सगळ्यात मोठा गार्डन आहे. आणि इकडे जे आता उभे आहेत आपल्या बरोबरचे आहेत ते बॅटरी कारने फिरणार आहेत. टोटल ओव्हरऑल हा जो गार्डन आहे 1.5 तास लागतो बघायला. आणि आता हे जे बाकीचे माझ्या पुढे चाललेले आहेत ते सगळे चालत जाणार आहेत. केसरीचा फ्लॅग तुम्ही बघू शकता. आणि हा सगळा बॅटरी कारसाठी वेगळा पैसे येतात. सो इकडे हा सगळ्यात मोठा कोकोनट ट्री आहे, 30 किलोचा आहे एक. सो इकडे हे सगळे चेन बनवून पूर्ण अभी घूमने का? नहीं घूम नहीं सकते. हाय. किती लोक झाले सर्कल मध्ये? हॅलो. हेलो. स्वित्झर्लंड नाही आहे हा आपला श्रीलंकेमधला गार्डन आहे. कसं वाटतंय? आगे है जायंट 1955 प्लान किया. सो गाईज इथे आपण आता मॅप बघू शकतो आणि मॅपमध्ये दाखवलं तर कुठे आता आपण एक्झॅक्टली आहोत आणि आता पूर्ण गार्डनची माहिती इथे दिली जाते. सो गाईज जर आता तुम्ही इथपर्यंत माझा व्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आणि बेल आयकन पण दाबा, कारण की खूप भारी व्लॉग येणार आहेत. सो गाईज आता हे जे तुम्ही बघू शकता ते गार्डन आहे, पाम गार्डन आपण बोलू शकतो, पाम रोड, जिथे आता सगळे फोटोशूट करणार आहोत आपण. तर इकडे हा खूप छान फोटोज येतात म्हणून आपण इथं थांबलेलो आहोत. आपले व्लॉगिंग तर करणारच आहोत पण त्याचबरोबर ते फोटोज आपण काढणार आहोत मस्तपैकी वेगवेगळ्या अँगलनी. फोटोशूट चालू आहे ते. तर फोटो सेशन वगैरे सगळं झालेलं आहे. आता पुढे जाऊया. काय म्हणणं आहे तुझं? हा नॅशनल झाड आहे इकडचं. आशुतोष आणि श्रेयासारखी मारामारी बघ काय चालली. सो गाईड हाय. हॅलो. हाय हॅलो. सो गाईज इकडे सगळं प्रिझर्वेटिव्ह असतं. तर आपण आता बघूया आतमध्ये जाऊन. म्हणजे सगळी झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि ते लोक प्रिझर्व केलेले आहेत. असं म्हणतात की ते की थंड याचं. हे बघा वरती मला हाक मारतात. हाय. आपण आता वरती जाऊया, बघूया आता काय वरती. पण वरती कुठलं वेगळं झाड आहे का? नावं तर माहीत नाही मला झाडांची, बट ठीक आहे. म्हणजे सगळं ठेवलेलं आहे त्याने, खूप सुंदर प्रकारे ठेवलेलं आहे आणि याला पाणी वगैरे लागतं. इथे आय थिंक सो फोटो काढायचा आहे आपल्याला. बघूया, फोटो काढूया. सो इकडे फोटोग्राफी सेशन चालू आहे सध्या.
बरेच फोटोग्राफर आहेत. रोज गार्डन आहे. हॅलो हॅलो. हे एक फोटोग्राफर आहेत. ए ताई आतमध्ये जाऊन देतात ते. इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. फोटोज वगैरे काढतायत. सो आपण आता चाललो आहोत ते ऑर्किड गार्डनला. वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्किडची झाडं आहेत. बघू शकता सगळी ऑर्किडची झाडं आहेत. सो इकडे तुम्ही बघू शकता लॉबस्टर वाला झाड आहे. लॉबस्टर वाला हे बघा. सो आता आपण चाललेलो आहोत. बुद्ध जे होते त्यांचा एक दात आहे जो त्या मंदिरात ठेवला गेला आहे आणि त्यासाठी सगळे आपले जमा होतात. हळूहळू बंधू आहे आणि त्याचबरोबर सगळे आपले फॅमिली मेंबर्स. मंदिर बना है जो सिक्योरिटी के बुद्ध जी का पवित्र दान सुरक्षा करने के लिए बना है. ठीक है. उधर 1850 में राजधानी राजा नहीं है. उसके बाद कॉलोनियल बिल्डिंग स्टार्ट हुआ ब्रिटिश वाला. उन्होंने उस आगे ना बिल्डिंग सब उन लोग बनाए. आगे क्वींस होटल. तर आता आपण समोर जे बघू शकतात ते मंदिर आहे. ज्या मंदिरामध्ये बुद्धांचं दात ठेवलं गेलं आहे जो आपल्याला आता दाखवणार जाणार नाही आहे. वर्षातनं एक दिवसच फक्त असतो जिथे दाखवलं जातं. पण अपार्ट फ्रॉम दॅट मंदिर खूप मस्त आहे. लेट्स सी फोटो काढूया आता. सो आपण आता मंदिरात एंटर करतो आहोत. जे तुम्हाला बाहेरून दाखवलं पण एंट्री आहे. इकडेच तो ठेवला गेलेला जाते. या दरवाज्यात आतमध्ये गेल्यावरती आपको देखा आप लोग कमल लेके आपकी इधर पूजा स्पेशलिटी क्या कमल लेना तो मट्टी के अंदर है. सो गाईज इकडे तुम्ही बघू शकता ते फोटोज जे दिलेले आहेत हे टोटल असे सगळीकडे आहेत पूर्ण मंदिरमध्ये. आणि हे टोटल आहे 21 फोटोज. आणि 21 फोटोजमध्ये त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे सगळे फोटोज आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता ती आपली मूर्त जी थायलंडवरनं मागवलेली आहे गोल्डवाली. आणि बाकी इंडिया आणि वेगवेगळ्या देशातनं आणलेले आहेत. सो मंडळी आपण आता आलेलो जेम्स गॅलरीमध्ये. सर्टिफाईड जेम्स आहेत.
आपल्याला पहिली एक मूवी दाखवली गेली आणि मूवी म्हणजे कसं मायनिंग केलं जातं जेम्सचं ते दाखवतात आणि त्यानंतर मग जेम्स गॅलरीमध्ये सो हा डान्स असणार आहे. सो गाईज हा इकडे फायर शो चालू आहे आणि आपला व्लॉगसुद्धा मी इकडे संपवतो. कसा वाटतो मला नक्कीच सांगा आणि स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्लॉग. अप टिल देन बाय बाय.